त्या 16 वर्षांमध्ये माझ्या हे लक्षात आलं की मुलं जेव्हा करिअर चूज करतात तेव्हा एकतर त्यांचे फ्रेंड्स चूज करतात म्हणून किंवा कोणी सल्ला दिलाय म्हणून चूज करतात. पण मार्केटची डिमांड काय आहे, इंडस्ट्रीमध्ये कोणते स्किल्स आता गरजेचे आहेत, टेक्नॉलॉजी कोणती आली आहे, कोणते सर्टिफिकेशन करणं गरजेचं आहे, कोणता रोडमॅप फॉलो केला पाहिजे टॉप 1% मध्ये पोहोचण्यासाठी, किंवा आता मार्केट ट्रेंड काय चालू आहे, 5 वर्षानंतर जेव्हा ते पासआउट होतील तेव्हा कोणते स्किल्स रेलेव्हंट असतील, हे सगळ्याची माहिती न घेता त्यांचा इंटरेस्ट कुठे आहे, त्यांच्याकडे आता कोणते स्किल्स आहेत, कोणत्या स्किल्सची कमी आहे, ही सगळं माहिती करून न घेता करिअर चूज करतात. शिवाय मुलं टिपिकली एक ट्रेडिशनल रूट फॉलो करतात की मार्क्स, स्कोर, डिग्री आणि मग जॉब आहे. पण हे आता पुरेसं नाहीये. आता स्किल्स शिकणं, सर्टिफिकेशन करणं, त्याच्यानंतर कम्युनिकेट करता येणं प्रॉपरली, पोर्टफोलिओ बिल्ड करणं, नेटवर्क बिल्ड करणं, स्वतःकडे जी काही केपेबिलिटी आहे ती दाखवणं आणि केपेबिलिटी बिल्ड करणं मुळात. तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ह्या गोष्टी इंडस्ट्रीमध्ये लागणार आहेत. मग तुम्ही पीसीबी असा किंवा पीसीएम मधलं कोणतंही करिअर असो, तुमच्याकडे स्किल्स कोणते आहेत आणि त्या स्किल्सचं रूपांतर तुम्ही रिझल्टमध्ये कसं करताय, ह्या गोष्टी आता मार्केट बघताय किंवा कंपनीज पण ह्या गोष्टी बघतात. आणि कंपनीज अशा आहेत की विदाउट डिग्री पण मुलांना हायर करतात, की ज्यांच्याकडे स्किल्स आणि केपेबिलिटी आहे त्यांना पण हायर करतात. त्यामुळे हा ट्रेंड खूप फास्ट बदलत चाललाय आणि अजून 5 वर्षाने तर डिग्रीला रिलेव्हन्स कमी आणि स्किल्सला रिलेव्हन्स जास्त असणार. त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी बघून मग मी टिझलची सुरुवात केली की जेणेकरून मुलांना करिअर अवेअरनेस, मार्केट डिमांड, इंडस्ट्री डिमांड, करिअर रोडमॅप त्यांना बनवून देणे, अंडर ग्रॅज्युएशन डिग्रीज, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीज बद्दल त्यांना सांगणे, ऑपॉर्च्युनिटीज त्यांना देणे, त्यानंतर एक छानसा रोडमॅप बनवून देणे त्यांना, पुढच्या 10 वर्षांचा रोडमॅप, आणि कोणते स्किल्स बिल्ड करायचे कोणत्या टप्प्यावर, सर्टिफिकेशन कोणते करायचे, त्यातनं ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या ओपन होणार आहेत, पोर्टफोलिओ त्यांचा बिल्ड करून घेणे, नेटवर्क त्यांना बिल्ड करणे त्यांचं. तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांकडनं करून घेणे, मुळात करिअर गायडन्स सोबतच ह्या सगळ्या गोष्टींसाठी टिझल चालू केलं. तर टिझलमध्ये आम्ही करिअर रोडमॅप तर बनवतोच, मुलांचा संपूर्ण करिअरचं मार्गदर्शन करायला येतोच, पण करिअर डोमेन्स किती आहेत, कोणतं करिअर डोमेन, करिअर पाथ त्यांच्यासाठी सुटेबल आहे हे फाइंड आउट करतो आम्ही. त्याचा रोडमॅप त्यांना बनवून देतो आणि त्यांचा पोर्टफोलिओ आम्ही बनवून घेतो. सर्टिफिकेशन असो, इंटर्नशिप्स असो, AI प्रोजेक्ट्स असो, स्किल्स असो, कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, हे सगळं बिल्ड करून घेतो 10वी, 11वी, 12वी मध्ये. त्यामुळे मग त्यांना स्ट्रीम चूज करणं, करिअर चूज करणं आणि मग ते करिअर फॉलो करणं आणि तिथपर्यंत पोहोचणं हे त्यांच्यासाठी सोपं होऊन जातं. तर हे कारण आहे टिझल स्टार्ट करण्याच्या मागे. आणि या काही वर्षांमध्ये अनेक हॅपी मुलं आणि पालक आहेत जे फोन करतात मला किंवा मेसेज करतात की दे हॅव फाउंड आउट द राईट करिअर अँड दे आर ऑन राईट ट्रॅक, किंवा किती मार्क्स असतील पीसीबी, नीट आणि जेईला तर कोणत्या कॉलेजला ऍडमिशन मिळू शकेल, प्रिडिक्शन्स, आणि पर्यंत कसं पोहोचायचं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे अनेक मुलं आणि पेरेंट्स हॅपी आहेत. तर ते बघून खूप छान वाटतं. तर हे कारण आहे टिझल चालू करण्याच्या पाठीमागे.